आचार्यजी, माझा प्रश्न होता. माझा प्रश्न असा आहे की आपली एक प्रवृत्ती असते की आपण दुसऱ्यांसाठी चांगलं करावं असं वाटतं आणि खरंच करतोही. मग ते नातेवाईक असोत, मित्र असोत, सहकारी असोत, पण त्यांच्याकडूनही आपल्याला हीच अपेक्षा असते की ते आपल्याशी तसंच वागतील किंवा आपल्या गोष्टी तशाच समजून घेतील. जेव्हा तसं होत नाही तेव्हा दोन गोष्टी होतात. एकतर निराशा येते आणि दुसरं म्हणजे राग येतो. कारण समोरचा म्हणतो की तू काय केलंस सगळं काही करून सुद्धा, किंवा जेव्हा आपल्याला काही गरज असते आणि ते त्यावेळी नकार देतात किंवा साथ सोडतात. अशावेळी अपराधीपणा आणि राग दोन्ही येतात. तर हे कसं हाताळायचं? कारण तुम्ही त्यांच्यासोबत खरंच चांगलं केलं नव्हतं ना. माणूस जर कोणासाठी काही करत असेल आणि त्याच्याकडून काही अपेक्षा ठेवत असेल की तो देखील माझ्यासाठी काही करेल, तर मग तुम्हाला राग कशाचा येतोय? तुम्ही पण त्यांच्यासाठी काही चांगलं केलं नाहीये, तसंच त्यांनी पण तुमच्यासाठी काही चांगलं केलं नाहीये. म्हणजेच जर तुम्ही एखाद्यासाठी काही केलं आणि मनात ही भावना होती की मी याच्यासाठी चांगलं करत आहे, म्हणजे हा देखील माझ्यासाठी काहीतरी करेल, म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी काही चांगलं केलंच नाही, तुम्ही त्याच्यासोबत वाईट केलंय. आता जर तुम्ही त्याच्यासाठी काही खराब केलं आणि त्यानेही पलटून तुमच्यासोबत वाईट केलं, तर मग तुम्हाला वाईट का वाटतंय? तुम्हाला वाईट यामुळे वाटतंय कारण तुम्ही हा विचार करताय की तुम्ही त्याच्यासाठी चांगलं केलं आणि त्याबदल्यात त्याने तुमच्यासाठी काही केलं नाही किंवा त्याने तुमच्यासोबत वाईट केलं. मग तुम्हाला दुःख होईल. पण तुम्ही जेव्हा अपेक्षांचा पूर्ण खेळ समजून घ्याल तेव्हा तुम्हाला दिसेल की तुम्ही कुणाकडूनही काही अपेक्षा ठेवली आणि त्यांच्यासाठी एखादी गोष्ट केली तर ते चांगलं नसतंच. तुम्ही पण त्याच्यासाठी काही वाईट केलंय. मग जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी वाईट केलं आणि त्यांनी परत तुमच्यासाठी वाईट केलं, तर हिशोब बरोबर झाला ना? त्यात वाईट काय वाटून घ्यायचं? खरं तर जेव्हा कुणासाठी खरंच चांगलं केलं जातं तर त्याची निशाणीच ही असते की तिथे कोणतीही अपेक्षा नसते. गीतेमध्ये यालाच निष्काम कर्म म्हणतात. मला तुझ्याकडून काहीही अपेक्षा नाही, ठीक आहे? आपण आपल्या बाजूने चांगुलपणा करत राहायचा. चांगले काम करा आणि सोडून द्या. मला आठवतही नाही मी तुझ्यासाठी काय केलं होतं. मी असा झालोय की मी जे काही करतो ते आपोआप चांगलंच होत जातं. खरं तर मी खास करून तुझ्यासाठी काही करत नाहीये. मी ज्या कुणासोबत राहीन त्यांच्यासाठी चांगलंच करीन, कारण माझ्या अस्तित्वातच अशी ऊर्जा आहे की जे घडेल ते शुभच होईल. मी प्रयत्नपूर्वक चांगलं असं करत नाही. मी चाललो तरी त्यातूनही चांगलेपणा निर्माण होतो. माझं अस्तित्वच या जगासाठी एक वरदान आहे असे व्हा. मग तुम्ही कधी म्हणणार नाही की मी फक्त या व्यक्तीसाठी विशेषतः चांगले करत आहे किंवा या व्यक्तीकडून मला विशेषतः हे हवे आहे. जिथे हे सगळे व्यवहार सुरू आहेत तिथे प्रेम नसतंच, तिथे सौदा चालू असतो, व्यापार चालू असतो. आणि व्यापारात दोघांनाही फक्त अधिकाधिक फायदा मिळवायचा असतो. व्यापाराचा अर्थच तो असतो. मी तुमच्याकडून जास्तीत जास्त मिळवीन, तुम्ही माझ्याकडून जास्तीत जास्त मिळवाल. हीच डील असते. हे प्रेम नाहीये.